पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या नंतर या सगळ्याचा फटका अर्थातच सर्वसामान्यांना अधिक बसणार आहे। या दरवाढीच्या नंतर राज्यासह देशामधल्या नागरिकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया देखील दिल्यात। मात्र एबीपी माझानं काही सवालही विचारले। यावरती अकोलेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूया। अजिबात अपेक्षित नव्हतं। खूप 3 रुपयाने भाव वाढलेले आहेत आज, म्हणजे महागाई झालेली आहे असं म्हणता येईल। निवडणूक झाल्याबरोबर भाव वाढवले। हो, आता युद्धाचा परिणाम आहे सर्व। युद्धाच्या परिणामामुळे सर्व महागच होत आहे आता, त्याच्यामुळे महाग झालं। कारण काही नाही सर, हे सर निवडणुकीचा जुमला होता। निवडणुकीपुरता लोकांना हे महागाईपासून थोडंसं काहीतरी भटकायचं आहे, मूळ मुद्द्यापासून जी जनता जी त्रस्त झालेली आहे त्याबद्दल त्यांचा ते जुमला असावा असं आम्हाला वाटते। कारण की याशिवाय पर्याय नाही असं त्यांनी असं वाटते आम्हाला की बा देशामध्ये आर्थिक टंचाई निर्माण झाली असं त्यांचं सांगणं आहे वगैरे। पण हे सामान्य जनतेलाच परेशानी करणं आहे, त्यांना कोणतेही प्रॉब्लेम नाही आहे। ऑफकोर्स आता मी एक स्टुडंट आहे, तर मला क्लासेस, कॉलेज आणि सगळ्या गोष्टीसाठी एवढ्या लांब जाण्यासाठी टू व्हीलरचा उपयोग तर करावाच लागणार आहे। तर यात माझे भरपूर पैसे पण जातील, वेळ पण जाणार आणि या तापत्या उन्हात मला दरवेळी प्रत्येक वेळी पेट्रोल डिझेल भरायसाठी इथे यावं लागेल। काही मागणी नाही, आणखीन जास्त वाढवा, काही मागणी नाही आहे। आणखीन हे कमी झाले, याच्याहून जास्त रेट पाहिजे। मोदी सरकारला माहीत पडलं पाहिजे।